आता ऐका देवन चित, ऐका देवन चित आस्तुरी पुरुषाचा भाव येत. कबीराच्या घरी पावन आले साधू दोन, आले रे संत दोन झडीका लावली पाण्याने. कबीर बोले आस्तुरीला उस्नान कोठून, उस्तान कोठून घालया संताला भोजन. जर का आपल्या इथं न भोजन आज नाही मिळत, आज नाही मिळत आपलं घेऊन जाईन सत्व. कबीराची अस्तुरी घरातून पाण्यामध्ये निघाली, पाण्यामध्ये निघाली की दोन घटकरा तर झाले. वाण्याच्या गल्लीनं चालता दुकान पाहिलं, दुकान पाहिलं नाव ग दुकान लागलं. एक दुकान उघड होत, एक झडप लागलं. अहो एक झडप लागलं की वाणी बसला से खुशाल. स्वरूप पाहुणे बुल्लावाणी चंचल झालं चित, चंचल झालं चित नशिदा धिंगाल पदरात. त्या वाण्या शिरे करार केला दिल पहा वचन, दिल पहा वचन पावणे घेऊ घालून येईन. स्वयंपाक पाणी करून पावन जेवण तृप्त केलं, जेवण तृप्त केलं रावणी इंद्रायणी राहिलं. कबीर बोले त्या आस्तुरीला पुरवाण्याचा येत, पुरवाण्याचा येत नको लाव जिभानी लालत. नार म्हणती रे चिकूल मोठा कशी जाऊ वाटान, कशी जाऊ वाटान कांद्यावर बसवलं कबीरानं. मागच्या माग आला पहा, आला पहा परतून बाईला दिलं शे सोडून. वाणी म्हणतो रे पाय भरले पाय टाक धुवून, पाय टाक धुवून पायने भरले रे चिखलान. एवढ्या मोठ्या चिखलात पाय कसे वाचवले पाणी झाला मागित. एक वचनी व्रतार माझे कबीर मोठे यानी, कबीर मोठे ज्ञानी अंतरलं खांद्यावर बसून. त्या कबीराचं नाव ऐकता गेलं इरमावून वाणी, गेला इरमावून वाणी. मातूर चरणी पाय जोड हात जोडून, नको राग पुत्राचा धरू म्हणी. आस्तुरी पुरुषामध्ये नासी पहिली होती प्रथम, अहो पहिली न होती प्रथम आता आहे ना विरळागत. लक्ष झालं तुमचं.